रक्षाबंधनाला लाडक्या बहिणींना मिळणार एकत्रित 3,000 रुपये. मोठी अपडेट. जाणून घेऊया समोरील माहिती सविस्तरमध्ये. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना 3,000 रुपये एकत्र मिळणार का? जुलै हप्ता कधी जमा होणार आणि सरकारची अधिकृत भूमिका काय आहे? आपण यापुढे पाहणार आहोत. व्हिडिओ पूर्ण बघा. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ महाराष्ट्रातल्या गरजू महिलांना होत आहे. या योजनेमध्ये महिलांना दरमहा 1,500 रुपयांचा हप्ता दिला जातो. याचा फायदा महिलांना गरजेच्या वस्तू खरेदीसाठी किंवा घर खर्च भागविण्यासाठी होतो. नुकताच जून महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावर पाठवण्यात आला आहे. 15 जुलै रोजी पाठवण्यात आला आहे. आता जुलै महिन्याच्या हप्त्याबद्दल महिलांच्या मनात उत्सुकता वाढली आहे. जुलै महिन्याचा हप्ता आला नाही तरी 3,000 रुपये मिळणार का? असा प्रश्न लाडकींच्या मनात आहे. या संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. जुलै महिन्याचा हप्ता कधी जमा होणार? ऑगस्ट महिन्याच्या 15 तारखेपर्यंत जुलै महिन्याचा हप्ता येण्याची शक्यता आहे. कारण मागच्या काही महिन्यांचे पैसे याच दिवशी महिलांच्या खात्यात पाठवले गेले होते. त्यातच या महिन्यात 28 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन हा महिलांच्या आवडीचा सण आहे. 2024 प्रमाणे यंदाच्याही वर्षी 3,000 रुपये एकत्र मिळणार का, असा लाडक्या बहिणींचा प्रश्न निर्माण झालेला आहे. रक्षाबंधनाची भेट म्हणून 3,000 रुपये एकत्रित मिळणार का? 2024 रोजी महिलांना 2 महिन्यांचे एकत्रित 3,000 रुपये पाठवण्यात आले होते. तर यंदा सुद्धा रक्षाबंधनाच्या दिवशी लाडक्या बहिणींना 3,000 रुपयांचा एकत्रित हप्ता मिळण्याची शक्यता आहे. या महिन्यात 15 ऑगस्टपर्यंत हप्ता जमा नाही झाला तर 2 महिन्यांचा हप्ता एकत्रित मिळण्याची शक्यता आहे. जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे हप्ते एकत्रित मिळण्याची शक्यता आहे. मात्र याबाबतीत कोणतीही अधिकृत घोषणा समोर आलेली नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींनी 15 ऑगस्टपर्यंत हप्त्याची वाट पाहणं योग्य राहील.